संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक DS बोधगिरे यांच्या हस्ते करण्यात आले आणि असंख्य विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये आपला सहभाग नोंदवला। आपल्याला सर्वांना विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी शाळा स्तरावर हे विज्ञान प्रदर्शन आपण आयोजित करण्यात आलेले आहे। विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यामागचा हेतू असा आहे की आपल्यातील जी काही चिकित्सा बुद्धी आहे ती त्या बुद्धीची वाढ व्हावी, आपण सुद्धा निश्चितपणे एक चिकित्सक व्हावं हा हेतू या विज्ञान प्रदर्शनाच्या पाठीमागला आहे। आपण पाहिला असेल APJ अब्दुल कलाम यांची जर बायोग्राफी वाचली द विंग्स ऑफ फायर, त्यातून लक्षात येईल की एके दिवशी समुद्रकाठावर फिरताना अब्दुल कलामने पाहिलं की एक सीगल हा पक्षी आकाशामध्ये उडत होता आणि तो पक्षी जसा आकाशामध्ये उडतो त्याप्रमाणे मीही एक दिवस आकाशामध्ये झेप घेईन हे स्वप्न त्यांनी बालपणी पाहिलं आणि त्याच्यातूनच ते पायलट ह्या पदाच्या परीक्षेसाठी गेले होते ती प्रेरणा घेऊन। पण निश्चितपणे त्यांची तिथं उंची कमी असल्यामुळे त्यांचं तिथं सिलेक्शन झालं नाही। परंतु APJ अब्दुल कलाम आपल्याला माहिती असेल त्यांनी काय काय शोध लावले हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही त्याच्याविषयी जाणते आहात। आपल्यातील एक वैज्ञानिक जागृत व्हावा, आपल्याला या विज्ञान प्रदर्शनातून प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून हे विज्ञान प्रदर्शन आपल्यासाठी आयोजित केलेले आहे। निश्चितपणे आपल्यातून एक चांगले वैज्ञानिक तयार होतील। इस्रो असेल, नासा असेल, या ठिकाणी निश्चितपणे तुमचा कार्यभाग निश्चितपणे तिथं सुद्धा आपला कार्यभाग तुम्ही सांभाळाल। निश्चितपणे हे पुन्हा एकदा मी त्याला धुपण येते तर हे एक्झॉस्ट फॅन लावायचं तिथं ते खिडकीवर सगळं धुपण त्रास होऊ शकतो। परंतु जर आपण रेल्वेमध्ये जर ॲम्ब्युलन्सचा डबा बसवला तर त्या पेशंटला आपण कमीत कमी वेळात ज्या भागात हॉस्पिटल आहे त्या भागात पोहोचवू शकतो व त्या पेशंटला काही म्हणजे त्रास होत नाही। ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान ज्वालामुखी झाडाची खाली शिलारस आणि ज्वालामुखीवरील लावारस हा तयार होतो आणि त्यांचे घनीभवन आपल्याला ऑक्सिजन खडक मिळतो। ऑक्सिजन शरीराला मूळ नाव आहे एवढे म्हणून आणि आपलं आरोग्य नीट राहत नाही। आपण त्याच्यामध्ये लॉक आहे की लॉक खोलल्याशिवाय गन चालणार नाही, म्हणजे लॉक खोलल्याशिवाय चालणार नाही। जर आता वाटाने आणि चोरीने नेले असल्या गनला तर त्यांनी आणि सगळी त्यांच्या वर्गाचे आर्म आहे आणि इथं एक पत्र दिलेलं आहे आणि तिथं एक वॉच याच्याने आपण एक दुसऱ्याशी संवाद साधू शकतो, दुसऱ्याला मेसेज करू शकतो, त्याची स्थिती त्यांची परिस्थिती काय ती दुसऱ्याला सांगू शकतो आणि याच्यामध्ये BP आधीच सांगायची त्यामध्ये ते हॉस्पिटलमध्ये चेकअप करायचं। गुड मॉर्निंग, माझ्या नाव आहे वर्णावती अपघात टाळण्यासाठी उपाय। आपण दररोज वर्तमानपत्रामध्ये पाहतो जास्तीत रोड ॲक्सिडेंट होतात, जास्त करून ॲक्सिडेंट होतात, तर ते अपघात टाळण्यासाठी मी प्रयोग केलेला आहे। सर आपल्या देशामध्ये सांगा माहिती बोला, सांग माहिती। तरी
ग्रास कटिंग मशीन आहे. जेव्हा आपण या मशीनमध्ये ग्रास टाकताल तेव्हा ही ऑटोमॅटिक मशीन चालू होईल आणि जेव्हा आपण ग्रास संपली तेव्हा ही ऑटोमॅटिक बंद होईल. ट्रेन ॲम्ब्युलन्स होता व्हेकल ॲम्ब्युलन्स वगैरे फास्ट स्पीड जाताना मेट्रो सिटी पण पोहोचू शकत नाहीत आणि खराब रस्ते डॅमेज रोडमुळे कधी कधी ॲक्सिडेंट होते. पेशंट तिथं पण पोहोचू शकत नाहीत पण त्याचे मृत्यू होते. पण जर ट्रेन ॲम्ब्युलन्स नेलं तर कमी वेळात आपण तिथं मेट्रो सिटीपर्यंत पोहोचू शकत्या आणि पेशंट लवकर वाचू शकतो आणि कमी खर्चात सगळं होते. आणि गव्हर्नमेंटनं जर ॲक्सेस केलं तर मग डॉक्टर नवीन डॉक्टर जे झालेत मग त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना जॉब दिली ॲक्सेस केली नवीन डॉक्टर अवेलेबल होतात मग भारी. हां चला सांगा माहिती सांगा. दुकान सोडण्याची मशीन आपल्या किचन रूम मध्ये जर जास्त दुकान झालं तर असं पेज जोडायचं आणि दुकान बाहेर सोडते. ओके तुझं काय? टेलिस्कोप तर सैनिक जर पाण्यात असले तर बाहेर न दिसणार सर यांना बसल्यावर बाहेर. चला चला. सर मी एक हायड्रोलिक हँडमेड JCB बनवलेली आहे. तर माळावर काही काही अपघात होतात. JCB पडती त्याच्यामुळे दूर थांबून सुद्धा ऑपरेट करायचं JCB. सर आज आमच्या शाळेत शालास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-25 आयोजित करण्यात आलेले आहे. या विज्ञान प्रदर्शनाचा मागचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक वृत्ती निर्माण व्हावी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित व्हावी यासाठी हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्याचा त्यामध्ये विकास त्यामध्ये होऊ शकतो. त्यामध्ये निरीक्षण क्षमता वाढते, आपल्या सभोवती निर्माण होणाऱ्या समस्या त्याची जाण होते आणि त्या समस्या कशा प्रकारे सोडवायच्या अशा प्रकारचं कौशल्य त्यांच्यामध्ये प्राप्त होतं. आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने जर प्रकल्प केला तर ते प्रकल्प तयार करण्यासाठी जे काही गोष्टीची आवश्यकता आहे त्याचं नियोजन करण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये वाढते. पुढे भविष्यामध्ये त्याचं जीवन जगत असताना येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांना तोंड देण्यासाठी जे काही गोष्टी किंवा जे काही कौशल्य त्यांना प्राप्त करावी लागतात तर त्या शालेय जीवनामध्येच ही कौशल्य त्याच्यामध्ये रुजवावीत या दृष्टीने विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन दरवर्षी शाळा स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर शासनाच्या माध्यमातून घेण्यात येते. तर अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरतो.